नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 6 ऑक्टोबरची सर्वात महत्त्वाची माहिती, अतिशय जबरदस्त माहिती, सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 6 ऑक्टोबरची बघा, थेट 3,000 रुपये वाटप. थेट 3,000 रुपये वाटपाच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची नवीन आलेली अपडेट आहे. बघा, नवीन अपडेट आहे, सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी जबरदस्त अपडेट आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल, आणि जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाहीये. नवीन आलेली अपडेट आहे, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, थेट 3,000 रुपये वाटप, आणि पुढे पाहू शकतो बघा, या आठवड्यात पैसे, या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे येतील. आज जर आपण पाहिलं तर 6 ऑक्टोबर आहे, म्हणजेच आज सोमवार आहे, बरोबर आहे. आता सोमवार आहे. या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे, बँक खात्यात, तुमचे जे बँक खातं आहे त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे. किती रुपये जमा झाले पाहिजे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगतोय, म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. त्याच्यासोबतच पुढे बघा, नवीन eKYC सुरू. eKYCच्या संदर्भात पण अपडेट करण्यात आलेली आहे. अपडेट म्हणजे काय, तर eKYCमध्ये पण महत्त्वाचा बदल या ठिकाणी आता होणार आहे. कुठला बदल आहे, काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो, सर्व लाडक्या बहिणींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं, सर्वांनी पटापट व्हिडिओ लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. थोडक्यात काय, तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो काही व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवायचा आहे, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवायचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बघा, आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या आणि गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्व लाडक्या बहिणींनो, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. चला तर मग लगेच आपण सुरुवात करूया. आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पहिलीच महत्त्वाची बातमी. बघा, महाराष्ट्रात जवळपास लाखोंहून अधिक लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. बघा, काय म्हटलेले, लाखोंहून अधिक. यामध्ये तुम्हाला बघा आकडाच सांगतो, 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हा 2,63,00,000 महिलांनी अर्ज केले होते. त्याच्यामध्ये मग काही अर्ज अपात्र झाले. मग असे करून आपण जर पाहिलं तर जवळपास 2.5 कोटी महिलांना लाभ मिळत होता. त्याच्यानंतर मग हळूहळू तपासणी झाली. तपासणीनंतर बहुतेक महिला त्या ठिकाणी अपात्र झाल्या, आणि आत्तापर्यंत जवळपास तो जो काय आकडा आहे तो 43 की 30च्या दरम्यानमध्ये आहे. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना जास्त करून लाभ जो आहे तो लाडकी बहीण योजनेचा मिळतो. सर्वात जास्त जर आपण योजनेच्या लाभार्थी पाहिला तर लाडकी बहीण योजना. महाराष्ट्र सरकारने बहुचर्चित असलेल्या या योजनेसंदर्भात आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बघा, महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. महत्त्वाचा निर्णय आहे, सरकारने घेतलेला महत्त्वाचा निर्णय आहे लाडक्या बहिणींनो. काय निर्णय बघा, लक्षात घ्या. विधानसभा निवडणुकीदरम्यान सुरू झालेल्या या योजनेचा फायदा राज्यातील तब्बल 2 कोटींहून अधिक महिलांना झाला होता. 2 कोटी, मी तुम्हाला आत्ता सांगितलं, 2,63,00,000 महिलांनी अर्ज केले होते. त्याच्यामध्ये मग तपासणी झाली. तपासणीच्या नंतर काही महिला अपात्र झाल्या. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास बघा, ज्या महिलांना योजनेचा लाभ, म्हणजे त्या महिला अपात्र असून पण त्यांनी लाभ घेतलेला आहे, ठीक आहे, अशा महिलांना अपात्र करण्यात आलेल्या. आता जवळपास आपण पाहिलं तर 2,43,00,000 किंवा 30,00,000च्या दरम्यानमध्ये महिला आता त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे. आता बघा, तब्बल 2 कोटींहून अधिक महिलांना झाला होता. मात्र या योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडला. त्यामुळे आता बनावट लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केलेली आहे. बघा, ज्या काही बनावट लाभार्थी आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी मोहीम सुरू केलेली आहे. आता ही जी काही मोहीम आहे पुढची, बघा, सरकारकडून नव्या नियमांनुसार आता eKYC प्रक्रिया फक्त महिला लाभार्थ्यांसाठीच नाही तर त्यांच्या पती किंवा वडिलांसाठीही अनिवार्य केलेली आहे. बघा, आता याच्यामध्ये काय होणार आहे, जर समजा एखादा अर्ज आहे, बघा, एखादा अर्ज आहे, ज्या अर्जामध्ये समजा पतीचं पण आधार कार्ड दिलेलं आहे, पत्नीचं पण आधार कार्ड आहे. ठीक आहे. आता तुम्ही पत्नीचं जसं eKYC कराल तसं तुम्हाला पतीचं पण आधार कार्ड द्यायचं आहे. पतीचं झालं म्हणजे त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड जे आहे ते मॅप झालं. या ठिकाणी हे जे काय असतील यांचं कॅन्सल होणार आहे. ठीक आहे. यांचे जे काय लाभ असेल तो कॅन्सल होणार आहे. अशा पद्धतीने बहुतेक अशा लाभार्थी महिला आहेत, म्हणजे बहुतेक असे अर्ज आपण पाहिले होते बघा, मागे आलं होतं बघा, लक्षात असेल तुम्हाला,
पुरुषांनी पण लाभ घेतल्याचं समोर आलेलं होतं, बरोबर आहे, पुरुषांनी लाभ घेतल्याचं. आता हे जे काही पुरुष वर्ग आहे, जर समजा यांची पत्नी असेल किंवा त्यांची मुलगी असेल, तर त्या जर लाभ घेत असतील तर यांचं आधार कार्ड जे आहे, म्हणजे यांनी जर अर्ज केलेला असेल तर यांचं आधार कार्ड त्या ठिकाणी आपोआपच कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे त्यांचा लाभ बंद होईल. त्याच्यामुळे सरकारचे मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची बचत होणार आहे. ही KYC प्रक्रिया फक्त महिला लाभार्थ्यांसाठीच नाही तर त्यांच्या पती किंवा वडिलांसाठीही अनिवार्य केलेली आहे. विवाहित महिलांच्या बाबतीत त्यांच्या पतीची KYC आवश्यक असेल तर अविवाहित महिलांसाठी वडिलांची KYC करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला पतीची KYC करायची आहे, अविवाहित असाल तर वडिलांची KYC करायची आहे. ठीक आहे, सगळं झालं. आता आपण पुढे जाऊया. बघा, पुढची महत्त्वाची अपडेट आपल्याला काय पाहायला मिळते ते आपण लगेच या ठिकाणी पाहूया. सप्टेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात, पैशांच्या संदर्भात, 3,000 रुपयांच्या संदर्भात काय अपडेट आहे लगेच आपण पाहूया. तर बघा, पुढची अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. बघा, महत्त्वाची अपडेट आहे, लाडकी बहीण योजना सप्टेंबर अँड ऑक्टोबर मंथ इन्स्टॉलमेंट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला जातो. दर महिन्याला तुम्हाला 1,500 येतात, बरोबर आहे. आत्तापर्यंत आपण जर पाहिलं, म्हणजे मागच्या वर्षीच झालं होतं ते, तुम्हाला एकाच वेळेस बघा काही महिलांना 3,000 आले होते, काही महिलांना 4,500 आले होते, काही महिलांना एकाच वेळेस 9,000 रुपये पण जमा झाले होते. मी तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे. हे मागच्या वर्षी झालेलं होतं. ह्या वर्षी जर आपण पाहिलं, म्हणजे ह्या वर्षी जसं सरकार नव्याने आलेलं आहे त्या दिवसापासून सरकार फक्त 1,500 रुपयेच देत आहे. कुणालाही 3,000 रुपये एकाच वेळी दिलेले नाही आहे. पण यावेळेस म्हणजे या महिन्यामध्ये बघा, आता जो महिना सुरू आहे ऑक्टोबर महिना, तर या ऑक्टोबर महिन्यामध्ये तशी शक्यता आपल्याला वाटते 3,000 रुपये येण्याची. बघा, मात्र आता ऑक्टोबर महिना उजाळला तरी सप्टेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. बघा, ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे, बरोबर आहे. आज आपण पाहिलं तर 6 ऑक्टोबर आहे, तरी पण अजून सप्टेंबरचा हप्ता आला नाही आहे. सप्टेंबर महिन्याचा लाभ अद्याप न मिळाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहे. भरपूर महिलांच्या कमेंट्स आल्या, दादा पैसे येत नाही, सप्टेंबरचे पैसे, लाडकी बहीण योजना बंद करण्यात आलेली आहे का किंवा काय आहे. तर बघा, लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलेलं आहे नेहमीच, लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे येणारच आहेत, अजिबात काळजी करायची नाही. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. मी तुम्हाला सांगितलं होतं ऑगस्टचे पैसे येतील, तर तुम्हाला ऑगस्टचे पैसे आलेले आहेत, बरोबर आहे. आता तुम्हाला मी सांगतोय सप्टेंबरचे पण पैसे येतील, तर येणारच आहेत, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. सप्टेंबरचे पण पैसे तुम्हाला जमा होतील. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा एकत्र हप्ता मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा, यावेळेस काय झालेलं आहे, सप्टेंबर तर तुमचा आता संपलेला आहे, ऑक्टोबर महिना सुरू आहे, सप्टेंबरचा तुमचा 1,500चा लाभ बाकी आहे. आणि पुढे आपण पाहिलं तर ऑक्टोबरमध्ये लगेच दिवाळी आहे, दिवाळी आहे, भाऊबीज आहे. त्याच्यामुळे तुमचे जे भाऊ आहेत ते भाऊ तुम्हाला भाऊबीज देतील का, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. 3,000 रुपये जर तुम्हाला भाऊबीज दिली तर एकाच वेळेस तुम्हाला 3,000 रुपये येतील. म्हणजे काय, तर सप्टेंबरचे पण 1,500 आणि ऑक्टोबरचे पण 1,500 असे मिळून तुम्हाला 3,000 रुपये जे आहेत ते सरकार ह्या ठिकाणी देऊ शकतं. त्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. लाडक्या बहिणींना सहसा सणासुदीच्या काळात योजनेचा हप्ता जो आहे तो दिला जातो. त्यामुळे आता दिवाळीच्या मुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित लाभ दिला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. बघा, ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी पैसे दिले जात असतात त्यावेळेस स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे या स्वतः पूर्वीचं ट्विटर आताचं X या समाज माध्यमावर माहिती देत असतात की तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत किंवा काय, किती रुपये वाटप होतील, कधीपासून वाटप होतील, याची सर्व माहिती स्वतः मंत्री महोदय म्हणजे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे स्वतः त्या ठिकाणी माहिती देत असतात. त्याच्यामुळे अजिबात काळजी करू नका. सध्या तरी कुठलीही अपडेट आपल्याला अजून पाहायला मिळत नाही आहे 3,000 रुपयांच्या संदर्भात. पण सप्टेंबरचा हप्ता तुमचा येणार आहे का, तर हो, निश्चितच सप्टेंबरचा हप्ता तुमचा येणारच आहे. त्याच्यामुळे अजिबात काळजी करायची नाही आहे. KYC पण लवकरच तुमची सुरळीत होईल, तुम्हाला लगेच KYC करता येईल. KYCचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो बघून घ्या आणि KYC करून टाका, म्हणजे तुम्हाला पण त्या ठिकाणी पैसे जे ते येत राहणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.